मिलिंद नार्वेकर कोण लागून गेला? या भास्कर जाधवांच्या टीकेवर आता मिलिंद नार्वेकर यांनी एक्सवर भास्कर जाधव यांचा शिवसैनिकांना मानसिक त्रास होत आहे अशी टीका करत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार फुटून फक्त एक आठवडा झाला असेल. तोच आता पक्षात पुन्हा एकदा 2 आमदारांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले. परंतु हा वाद कुठल्याही बंद दाराआड राहिलेला नाही, तर थेट कॅमेरासमोर आणि एक्सवर सुरू झालेला आहे. या वादाची सुरुवात ही षण्मुखानंद येथे पार पडलेल्या शिवसेना वर्धापन दिनी झाली असली तरी याची मुळं थेट 2004च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत जातात. ठाकरेंच्या वर्धापन दिनी नेमकं काय घडलं, या वादाची सुरुवात कशी झाली व याचे राजकीय परिणाम काय होतील, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंचे 6 खासदार हे नॉट रिचेबल होते, परंतु अखेर काल त्यातील 2 आमदारांनी सर्वांसमोर येत आपली भूमिका जाहीर केली. ओमराजे निंबाळकर यांनी आपला निर्णय काय असेल हे पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाच्या निकालानंतर कळवतील असे सांगितले होते. अखेर तो निकाल लागला व काल त्यांनी आपल्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचे जाहीर केले. तर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी देखील सोशल मीडियावर समोर येत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. तसेच आता 6 खासदार हे देखील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असं स्पष्ट झालंय. हे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार हा उद्धव ठाकरे व ठाकरे गटाला मोठा धक्का होता. या धक्क्यातून ठाकरे गट सावरतच होता की पक्षातील पुन्हा एक वाद चव्हाट्यावर आला आहे. विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर व विधानसभेचे आमदार भास्कर जाधव यांच्यात हा वाद झाला असून त्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या रंगत आहे. या वादाची सुरुवात झाली ही काही दिवसांआधी षण्मुखानंद येथे पार पडलेल्या वर्धापन दिन सोहळ्यात. या सोहळ्यात सामील होण्यासाठी भास्कर जाधव सभागृहाबाहेर पोहोचले होते. तेथे सभागृहाच्या गेट समोर ते मीडियाला आपली प्रतिक्रिया देत होते. त्याचवेळी सभागृहात प्रवेश करण्यासाठी एक गाडी वारंवार हॉर्न वाजवत होती. ही हॉर्न वाजवणारी गाडी होती मिलिंद नार्वेकर यांची. मिलिंद नार्वेकर यांच्या गाडीमुळे भास्कर जाधव यांना अडथळा निर्माण झाला होता. यावर भास्कर जाधव यांनी थेट मीडियासमोरच आपला संताप व्यक्त केला. भास्कर जाधव यांनी मिलिंद नार्वेकर कोण लागून गेला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. यानंतर त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता मिलिंद नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांना संबोधून एक्सवर त्यांना खोचक टोला लगावला आहे. त्यांनी भास्कर जाधवांचा व्हिडिओ पोस्ट करत देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर विरोधी पक्षनेता निवडावा अशी मागणी केली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा, कारण त्यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे असे मिलिंद नार्वेकर एक्सवर म्हणाले. त्यामुळे भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कारण भास्कर जाधव व मिलिंद नार्वेकर यांच्यातील वाद हा काही नवा नाही. याची सुरुवात ही 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत झाली होती. या निवडणुकीत भास्कर जाधव यांनी मातोश्रीवर जाऊन आपल्यासाठी तिकीट मागितलं होतं, परंतु त्यांना पक्षाचं तिकीट मिळालं नाही. भास्कर जाधव यांच्या मते त्यांना तिकीट मिलिंद नार्वेकर यांच्यामुळे मिळालं नव्हतं. या प्रकरणानंतर भास्कर जाधव व मिलिंद नार्वेकर यांच्यातील संघर्ष वाढतच गेला. 2024च्या विधान परिषद निवडणुकीत देखील मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी जेव्हा आमदारांचं मतदान पार पडणार होतं तेव्हा देखील हा संघर्ष पुन्हा एकदा समोर आला होता. आता ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत व पक्षात मोठी फूट पडली आहे. अशात पुन्हा या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष उफाळून आल्यामुळे त्यांचा फटका ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे. तरी या संघर्षाला पक्षातील नेतृत्व पूर्णविराम देतो का, किंवा हा वाद आणखी टोकाला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तरी या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.